कमळी मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता कामिनीने साईनाथ मंदिरामध्ये खूप मोठा प्लॅन तयार केलेला असतो. आलेल्या भाविकांना तिथे आता अन्नपूर्णा अन्नदान करणार असते, ते सुद्धा आजोबांच्या नावाने. त्यांना लवकरात लवकर बरं वाटू दे, त्याचबरोबर ते स्वतःच्या पायावरती उभं राहू दे, यासाठी तिने साईनाथ मंदिरामध्ये लोकांना अन्नदान भोजनदान देण्याचा निर्णय घेतलेला असतो. आणि त्याच्यामध्ये प्रेक्षकांनो, इथे आता कमळी, राजन काका, निंगी सगळेजणच तिला मदत करायला तयार झालेले असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता महत्त्वाची गोष्ट घडलेली असते. अन्नपूर्णाच्या समोर कामिनीचं कारस्थान आलेलं असतं. आजोबांना रस्त्यावरून घेऊन जात असताना कामिनी CCTV फुटेजमध्ये दिसलेली असते आणि त्यामुळे आजोबांच्या अपघातामागे कामिनी असल्याचं पोलिसांनी अन्नपूर्णाला सांगितलेलं असतं. अन्नपूर्णाला आधीपासूनच कामिनीच्या कारस्थानांवरती संशय असतोच, पण आता तर CCTV फुटेजमध्ये कामिनी आजोबांना घेऊन रस्त्यावरून जाते, त्यांची व्हीलचेअर घेऊन, ही गोष्ट समजल्यामुळे अन्नपूर्णाने कामिनीला घरातून हकलून दिलेलं असतं. तिला घरातून हकलून दिल्यानंतर इथे आता कामिनी खूपच जास्त चिडलेली असते आणि चिडलेल्या कामिनीने अन्नपूर्णाला धडा शिकवण्यासाठी अन्नदानामध्ये विष मिसळलेलं असतं. शिऱ्यामध्ये म्हणजे प्रसादाच्या शिऱ्यामध्ये विष मिसळल्यानंतर खाताना भाविकांना त्रास होईल आणि काही भाविक आजारी पडतील, तर काहींचा जीवसुद्धा जाईल आणि त्यामुळे फायदा होईल तो कामिनीचा. अन्नपूर्णाला कायमस्वरूपी संपवण्याचा डाव हा आता कामिनीचा असतो आणि तिने अगदी तिच्या प्लॅनिंगनुसार इथे आता प्रसादाच्या शिऱ्यामध्ये विष मिसळलेलं असतं आणि प्रत्येकाला कमळी, निंगी, राजन काका आणि अन्नपूर्णा त्याचबरोबर बंड्या हे आता जेवण वाढत असतात. पण प्रेक्षकांनो, कामिनीच्या या कारस्थानाचा एक आता फायदा झालेला असतो. आजोबांची गेलेली वाचा परत आलेली असते, कारण कामिनीचं हे कारस्थान आहे ना, आजोबांनी व्हीलचेअरवरती बसून बघितलेलं असतं आणि त्यामुळे इथे आता आजोबा जोरात ओरडून सगळ्यांना शिरा खाण्यापासून अडवतात, कारण कामिनीने फक्त शिऱ्यामध्ये विष मिसळलेलं असतं, बाकी कुठल्याही प्रसादामध्ये नाही. बाकीचं जेवण अगदी व्यवस्थित असतं, मात्र शिऱ्यामध्ये विष मिसळलेलं असतं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अन्नपूर्णा सगळ्यांना इथे प्रेमाने जेवण वाढत असताना शिरा खाण्याची जेव्हा वेळ येते, तेव्हा आजोबा खूपच हिमतीने आता जोरात सगळ्यांना, थांबा, कुणीही प्रसादाचा शिरा खाऊ नका, त्याच्यामध्ये विष आहे असं सांगून सगळ्यांना थांबवतात आणि कितीतरी गरीब भाविकांचा आजोबा आता जीव तर वाचवतातच, पण त्याचबरोबर इतक्या वर्षानंतर त्यांचा आवाज हा परत आलेला असतो. साईनाथांनी इथे आता आशीर्वाद दिलेला असतो आजोबांना आणि इतक्या वर्षानंतर इथे अन्नपूर्णाची प्रार्थना फळाला आलेली असते आणि कामिनीच्या कारस्थानाचा उलटा परिणाम झालेला असतो. आजोबा बरे झालेले असतात. त्यामुळे आजोबा बरे झाल्यानंतर कामिनी अजूनच घाबरते. तसंही कामिनीचं कारस्थान उघडं पडलेलंच असतं आणि आता तर काय, आजोबांची वाचा परत आली म्हटल्यानंतर ते स्वतःच्या तोंडाने कामिनीने केलेलं कारस्थान सगळ्यांना सांगणार असतात. त्यामुळे कामिनी अजूनच घाबरून गेलेली असते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे आजोबा आपले हात, त्याचबरोबर चेहरा, डोळे आता स्वतःहून हलवायला लागलेले असतात, ते मुवमेंट करायला लागलेले असतात. तर इथे कमळीच्या येण्याने आजोबांच्या प्रकृतीमध्ये खूपच जास्त सुधारणा झालेली असते. कमळी अन्नपूर्णाला सांगते की मी आजोबांना पूर्णपणे बरं करेन. आजोबांना सकाळ संध्याकाळ मी जे गावावरून आणलेलं तेल आहे ना, ते मी लावत जाणार आहे आणि आजोबांना मी बरं करणार आहे. ते लवकरात लवकर स्वतःच्या पायावरती उभे राहतील
आणि ते आता चालू फिरूसुद्धा शकतील, असं इथे कमळी म्हणालेली असते. तेव्हाच इथे आजोबांमध्ये खूपच जास्त जीव आलेला असतो. कमळीच्या येण्याने आजोबा सुखावलेले असतात, आजोबा पूर्णपणे बरे होत आलेले असतात. त्यामुळे इथे आता कमळीच्या येण्याचा आजोबांच्या प्रकृतीवरती आता चांगला परिणाम आपल्याला बघायला मिळत असतो. त्यानंतर अन्नपूर्णा येते. तेव्हा तर काय, आजोबा पूर्णपणे हाताच्या मुवमेंट करतात, पायाच्या मुवमेंट करतात. आणि जेव्हा अन्नपूर्णा विचारते, काय हो तुम्हाला बरं वाटते का आता, तेव्हा ती डोळे मिचकावून तिला होकारसुद्धा देतात. तेव्हा अन्नपूर्णाला भयंकर आनंद होतो. ती लगेच राजनला म्हणते की जा आणि डॉक्टरांना फोन कर, त्यांना सांग की यांनी आता मुवमेंट करायला सुरुवात केलेली आहे. त्यांचे हात, पाय, डोळे आता सगळे काही इथे हालचाल करतायत. त्यामुळे डॉक्टर येतात आणि म्हणतात की खरंच म्हणजे अशा अवस्थेमध्ये जो माणूस असतो ना, त्याच्याबद्दल काहीही बोलणं म्हणजे कठीणच असतं. अशी माणसं ही आठवड्यामध्ये बरी होतात, महिन्यात बरी होतात, वर्षात बरी होतात किंवा वर्षानुवर्ष जातात तरीसुद्धा ते बरे होत नाही. पण आजोबांच्या प्रकृतीमध्ये ही सुधारणा होताना बघून खरंच मी तुम्हाला सांगू शकते की मेडिकल सायन्समध्ये ह्याला आश्चर्य असंच आपण म्हणू शकतो. त्यामुळे आजोबांना आता लवकरात लवकर बरं वाटणार आहे. आजोबा लवकरच स्वतःच्या पायावरती सुद्धा उभे राहतील असं मला वाटतंय. त्यामुळे प्रेक्षकांनो, डॉक्टरांनी सुद्धा आता पॉझिटिव्ह रिस्पॉन्स हा दिलेला असतो. त्यामुळे इथे आता खुश झालेली अन्नपूर्णा असते. ती लगेचच आनंदाने म्हणते की आपण एक काम करूया का राजन, आपण आहे ना साईनाथांच्या मंदिरामध्ये जाऊ आणि तिथे आहे ना यांच्या नावाने आपण दान धर्म करू, आपण अन्नदान करूया का, तिथल्या लोकांना आपण अन्नदान करू, कारण त्यांच्या आशीर्वादाने आपल्या यांना लवकरात लवकर बरं वाटेल, हे स्वतःच्या पायावरती उभे राहतील आणि त्याचबरोबर बोलूही लागतील असं मला वाटते राजन. तेव्हा राजन काका म्हणतात, आई नक्कीच, तुला जर वाटत असेल की आपण साईनाथांच्या मंदिरामध्ये अन्नदान करावं तर आपण नक्कीच करूया, मी लगेचच तयारीला लागतो. कामिनी रागिनी जेव्हा बघतात ना की आजोबा बरे झालेले आहेत, ते इथे व्हीलचेअरवरती बसत आहेत. आत्तापर्यंत बेडरेसवरती असलेले आजोबा आता व्हीलचेअरवरती आले, इकडे तिकडे बघतायत, स्माईल करतायत. खूपच छान त्यांच्यामध्ये आता प्रगती झालेली असते. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता कामिनी खूपच जास्त घाबरलेली असते. ती म्हणते, अरे देवा, हा म्हातारा तर आता बरा झाला, हा बरा झाल्यानंतर सगळ्यांना सांगेल की ह्याचा एकदा नाही तर दोनदा अपघात हा मी घडून आणला होता म्हणून. सगळ्यांना लगेच खरं खरं सांगेल. काय करू, या म्हाताऱ्याला कायमस्वरूपी आता संपवावं लागणार आहे वाटतं मला. त्यानंतर इथे इन्स्पेक्टर साहेब आलेले असतात आणि इन्स्पेक्टर साहेबांनी काय सांगितलेलं असतं की आजोबांच्या अपघाताची टीप आम्हाला लागली आहे, सगळ्यांसमोर बोलू की एकांतात. तेव्हा अन्नपूर्णा म्हणते, नाही नाही ठीक आहे, घरातलेच आहेत सगळेजणं, तुम्ही बोलू शकता. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की आम्ही संपूर्ण रस्त्याचं तुमच्या CCTV फुटेज बघितलं. तेव्हा एका CCTV फुटेजमध्ये आम्हाला दिसलं की आपण आत्तापर्यंत गुन्हेगार घराच्या बाहेर शोधत होतो, पण खरं तर गुन्हेगार घराच्या बाहेर नाहीच आहे, तो तर तुमच्या घरातच आहे. तेव्हा ती म्हणते, कोण, घरातच गुन्हेगार आहे, कोण आहे? तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, कामिनी मॅडम, व्हीलचेअर घेऊन जाताना मी कामिनी मॅडम यांना बघितलेलं आहे. त्यामुळे अन्नपूर्णा भयंकर चिडते. ती म्हणते, मला माहितीच होतं या सगळ्याच्या मागे कामिनीचंच कारस्थान असणार, बाकी कुणाच्यामध्ये एवढी हिंमत नाही. कामिनी म्हणते, नाही गं बहिणी, नाही, मी खरंच काही नाही केले. नाही नाही, CCTV फुटेजमध्ये दिसतं आहे, मी दादाला घेऊन चालले. अगं पण मी नंतरला सुनीलला जबाबदारी दिली होती ना, सुनीलला सांगितलं होतं की दादावरती लक्ष ठेव म्हणून, आणि मी कामानिमित्त बाहेर गेले होते. आता त्यानंतर काय घडलं हे मी कसं सांगणार, बरोबर ना? अन्नपूर्णा म्हणते, बास झालं कामिनी, मी काय तुला आज नाही ओळखत, मला माहिती आहे या सगळ्याच्या मागे तूच आहेस. त्यामुळे आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून चालतं व्हायचं. आणि इथे अन्नपूर्णाने कामिनीला घरातून हकलून दिलेलं असतं आणि त्यानंतर इथे तिला अन्न पाणीसुद्धा बंद केलेलं असतं. तेव्हा कामिनीला हकलून दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी कमळी भेटायला आलेली असते. तेव्हा आजोबांना बरं झालेलं बघून कमळीला खूप आनंद होतो. तेव्हा अन्नपूर्णा म्हणते, कमळी, आम्ही मंदिरामध्ये चाललो आहे, तू येशील का?
मंदिरामध्ये आम्हाला अन्नदान करायचं आहे यांच्या नावाने. यांना लवकरात लवकर बरं वाटायला पाहिजे ना, म्हणून. तेव्हा कमळी म्हणते की मी नक्की येणार. आजोबांसाठी मी कॉलेजला एक दिवस नाही गेले ना तरी चालेल. तेव्हा इथे आता कमळी त्याचबरोबर निंगी, राजन काका, आजोबांना घेऊन आता सगळेजण हे मंदिरामध्ये गेलेले असतात. तेव्हा कमळी देवाजवळ आता प्रार्थना करत असते आजोबांसाठी. पण त्यानंतर ती स्वतःसाठी मात्र बोलते. ती म्हणते, देवा का रं माझ्यासोबत एवढं सगळं का घडलं? माझ्या आधी आबा मला सोडून गेलं. मी एवढं काय पाप केलं सांग ना, कुणाचं काय वाईट केलं सांग ना. एकाएकी माझी आईसुद्धा मला सोडून गेली. आणि त्यानंतर कमळी म्हणते की ठीक आहे, असू दे साईनाथा, ज्याचं कुणी नसतं त्याचा साईनाथ असतो हे मला माहिती आहे. आणि तू माझ्याबरोबर आहेस. हे सगळं माझ्या आयुष्यात घडलं, यामागे सुद्धा काहीतरी चांगली रचना असेल, बरोबर ना? तेव्हा इथे कमळी आता देवाचा आशीर्वाद घेते. आणि त्यानंतर इथे आता संपूर्ण स्वयंपाक हा तयार करण्यात आलेला असतो. केटरिसवाल्यांना बोलवलेलं असतं. सगळं जेवण, प्रसादाचा शिरा, सगळं काही रेडी असतं. तेव्हा कामिनी त्या ठिकाणी येते आणि प्रसादाच्या शिऱ्यामध्ये विष मिसळते. आणि ती म्हणते की अन्नपूर्णा, इथे तू अन्नदान करून तुझ्या नवऱ्याचं आयुष्य वाढवायला आली आहेस ना, पण आता तूच आहेस ना कायमस्वरूपी जेलमध्ये जाणार आहेस. तू तुझं आयुष्य कमी केलंस, त्याचं काय करशील? आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता सर्व भाविकांना सांगण्यात आलेलं असतं की आम्ही अन्नदान केलेलं आहे. तेव्हा कृपया सगळ्यांनी इथे आता जेवूनच जायचं आहे. हे आता प्रसाद आहे, तो सगळ्यांनी घेतल्याशिवाय कुणी इथून जायचं नाही. सगळे भाविक आता प्रसादाचा आस्वाद घ्यायला तिथे बसतात. आणि तेव्हा प्रेक्षकांनो सगळ्यांना जेवण वाढलं जातं आणि वेळ येते ती प्रसादाच्या शिऱ्याची. पण तेव्हा मात्र कमळी जेव्हा प्रसादाचा शिरा वाटत असते तेव्हा आजोबा जोरात ओरडतात, कमळी थांब. आणि आजोबांनी इतक्या वर्षानंतर आता पहिली हाक मारलेली असते, ती म्हणजे कमळी. कमळीला ते हाक मारतात आणि थांबवतात. ते म्हणतात, कमळी शिरा देऊ नकोस, त्याच्यामध्ये कामिनीने विष मिसळलं आहे. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो कामिनीचं कारस्थान तिच्यावरती उलटं फिरलेलं असतं. आजोबांना फसवणारी कामिनी स्वतःच फसलेली असते. अन्नपूर्णाला फसवायला आलेली कामिनी स्वतःच फसलेली असते. तिने इथे विष मिसळलेलं आहे हे आता आजोबांनी सगळ्यांना ओरडून ओरडून सांगितलेलं असतं. आणि त्यामुळे इथे आता कामिनीचं कारस्थान एवढं पराकोटीला गेलेलं असतं की तिला बाहेर ठेवणं किती डेंजरस आहे हे अन्नपूर्णाला कळतं. आणि ती पोलिसांना फोन करते आणि कामिनीच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करते. ती म्हणते, इन्स्पेक्टर साहेब, माझी खूप मोठी चूक झाली. कामिनीचं कारस्थान बघूनसुद्धा सगळं काही डोळ्यासमोर घडत असताना मी गप्प राहिले, तिला माफ करत राहिले. आणि त्यामुळे तिचं कारस्थान दिवसेंदिवस हे वाढतच गेलं. पण आता मी स्वतः तिच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करते. तुम्ही लवकरात लवकर तिला अरेस्ट करा आणि तिला तिच्या गुन्ह्यांची शिक्षा द्या, असं इथे अन्नपूर्णाने इन्स्पेक्टर साहेबांना सांगत प्रसादाच्या शिऱ्यामध्ये विष मिसळणाऱ्या इथे कामिनीला जेलमध्ये पाठवलेलं असतं. तर अशा रीतीने इथे आता भाविकांना अन्नदान केल्यानंतर साईनाथांनी आजोबांना आशीर्वाद दिलेला असतो. आणि 8 वर्ष व्हीलचेअरवरती बसलेल्या आजोबांना आता बोलतं केलेलं असतं. आजोबांच्या तोंडातून पहिली हाक आल्यानंतर अन्नपूर्णा, कमळी आणि राजन सगळ्यांना प्रचंड आनंद हा झालेला असतो.